करणार आहोत. कालपर्यंत आपण डिस्कशन केलं सिलेबसचं. 11वीला आपण काय शिकलो, 12वीला काय शिकायचं आहे आणि साधारण सहकार म्हणजे काय, सहकाराचा अर्थ काय, सहकारी संस्था म्हणजे काय, ह्याचं आपण काल विश्लेषण पाहिलं. तर आजपासून आपण सिलेबस सुरू करणार आहोत. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन. ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी असं म्हणतो. तर प्रथम आपण प्रस्तावना बघू. आता काल मी सांगितल्याप्रमाणेच प्रस्तावना इथे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय संघटना आपल्या या व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहेत. आणि काल मी म्हटल्याप्रमाणे एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था अशा विविध प्रकारच्या, परत सरकारी संस्था वेगळ्या, सेवाभावी संस्था वेगळ्या, या अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या संस्था इथं आपल्याकडं बिझनेस कम्युनिटीमध्ये अस्तित्वात आहेत किंवा बिझनेस सोसायटीमध्ये इथं अस्तित्वात आहेत. तर याचं म्हणजे कुठलीही तुम्ही संस्था अदर दॅन म्हणजे सहकारी संस्थेशिवाय इतर तुम्ही संघटना जर बघितल्या किंवा इतर जर तुम्ही व्यवसाय संघटना जर बघितली तर त्याच्यामध्ये नफा मिळवणे हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे वन मॅन बिझनेस असू दे, एका माणसाचा व्यापार असू दे, भागीदारी संस्था असू दे, संयुक्त भांडवली संस्था असू दे, नाहीतर सरकारी संस्था ज्या प्रोडक्शनमध्ये आहेत, म्हणजे उत्पादन क्षेत्राशी निगडीत आहेत. तर अशा सगळ्या संस्थांचा मुख्य उद्देश काय असतो तर नफा मिळवणे असा असतो. परंतु सहकारी संस्थेचं वेगळेपण काय आहे तर सहकारी संस्थेचं वेगळेपण असं आहे की या संस्था नफा मिळवण्यासाठी अस्तित्वात आलेल्या नसतात. काही लोक ज्यांच्या गरजा समान असतात ते लोक एकत्र येतात आणि ही सहकारी संस्था स्थापन करतात आणि त्यांच्या गरजा एकमेकांच्या मदतीनं, एकमेकांच्या सहकार्यानं इथं सॅटिस्फाय केले जातात, तर किंवा भागवल्या जातात असं आपण म्हणतो. तर ते आहे सहकारी संस्था. तर म्हणजे इथं नफा नसल्यामुळं ही संस्था थोडंसं नैतिक मूल्यावर आधारित असते. सेवा देणे, समाजाला सेवा देणे, सभासदांना सेवा देणे आणि नाममात्र नफा मिळवणे हा याचा उद्देश आहे. आणि तो जो नफा मिळवलेला असतो तो व्यवसाय वाढवण्यासाठी नसून ती सहकारी संस्थाच्या विकासाकरता वापरली जाते. म्हणजे आता इतर ठिकाणी इतर व्यवसाय संघटनेमध्ये नफा मिळवून त्या नफ्यामध्ये वाढ करणं हा एक उद्देश असतो. पण सहकारी संस्थेमध्ये नफा मिळवून सहकारी संस्थेचा विकास साधणे हा त्याच्यामध्ये मुख्य उद्देश असतो. तर आता आपण प्रस्तावना पाहिली. दुसरा पॉईंट आहे आपला सहकारी संस्थेची संघटन रचना. तर आता काय आहे बघा सहकारी संस्थेची संघटन रचना. तर सहकारी संस्थेची संघटन रचना याचा अर्थ असा की सहकारी संस्था स्थापन होताना कुठल्या व्यक्ती त्याच्यामध्ये असतात आणि त्याचे संघटन करताना कुणाकुणाचा त्याच्यामध्ये समावेश असतो हे आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. तर आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की समान गरजा असणाऱ्या व्यक्ती एकत्रित येतात आणि सहकारी संस्था स्थापन करतात. मग समान गरजा असणाऱ्या व्यक्ती म्हणजेच कोण आहेत इथं सभासद आहेत. सहकारी संस्थेचे संघटन आपण बघताना पहिला आपला व्यक्तींचा ग्रुप कुठला असतो सभासदांचा. तर हे सभासद एकत्र येतात, सहकारी संस्था निर्माण करण्याचं ठरवतात आणि मग ते सभासद एकत्र आल्यानंतर सहकारी संस्थेची कायद्यानुसार इथं नोंदणी होते आणि ती संस्था अस्तित्वात येते. नोंदणी झाल्यानंतर ती संस्था अधिकृत धरली जाते आणि त्या सभासदांच्या मधून काही व्यक्ती व्यवस्थापन समिती
स्थापन करतात. ह्यालाच आपण संचालक मंडळ असं म्हणतो. आता हे जे काय आहे बघा, व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ म्हणजे काय आहे, तर आता मी काल तुम्हाला सांगितलं की एखाद्या सहकारी संस्थेमध्ये समजा 100 मेंबर असतील, तर 100चे 100 सगळे काय व्यवस्थापन करू शकणार नाहीत. 100चे 100 सगळे त्या संस्थेचं व्यवस्थापन करायचं म्हणजे खूप अवघड काम होईल. त्यांचे एकत्र मतं जुळायला पाहिजेत किंवा तिथं मग वेळेचं तिथं बंधन येतं आणि त्यामुळं खूप गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं इथं त्या सभासदांमध्ये काही सभासद व्यवस्थापन समिती स्थापन करतात. ती आहे व्यवस्थापन समिती. म्हणजे आता बघा, तुमच्या वर्गामध्ये, आता शाळेमध्ये तुम्ही शिकलेला आहात, शाळेमध्ये कसं होतं बघा, वर्गात एक 60-70 मुलं असणार. मग त्या मुलांना कंट्रोल करण्यासाठी एक मॉनिटर नेमला जातो. मग काय त्याला तुम्ही असं म्हणता की कॅप्टन नेमला जातो किंवा मॉनिटर असतो. मग तो मॉनिटर याचा अर्थ काय होतो, काय असतो मॉनिटर याचा अर्थ कंट्रोल करणे, क्लास कंट्रोल करणे. मग त्याच्याकडं क्लास कंट्रोल करण्याचं काम दिलं जातं. मग त्याला मदत म्हणून परत काही मुलं त्याला दिली जातात. मग त्या मुलांच्याकडं कोण होमवर्क आहे करत नाही, त्यांची नावं आणायला एका मुलाला सांगितलं जातं. सहल जर आयोजित करायचं असेल तर त्या सहलीचे पैसे गोळा करणे किंवा सहलीचं नियोजन करणे, त्यासाठी एक मुलगा आपण केला जातो किंवा ठरवला जातो. आणि अशा रीतीने त्या वर्गाची जी जी वेगवेगळी कामं असतात त्या सगळ्या वेगळ्या कामामध्ये काही मुलांचा, विद्यार्थ्यांचा तिथे समावेश केला जातो. म्हणजे मॉनिटर हा झाला मुख्य त्या वर्गाचा आणि त्याच्या सूचनेनुसार जे इतर मुलं असतात ते काम करतात. समजा ते एक 5-7 मुलं असतील तर ती 5-7 मुलं प्लस तो मॉनिटर, हे सगळ्यांचं व्यवस्थापन समिती आहे असं आपण म्हणू. म्हणजे तुम्हाला शाळेचं उदाहरण दिल्यावरती लगेच कळेल. आता समजा काही शेतकरी एकत्र आले, खेडेगावामध्ये शेतकरी असतात, त्यांचे उत्पादन जे निघतं त्याचं मार्केटिंग करायला त्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते. म्हणून शेतकरी काय करतात, एकत्र येतात आणि शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन करतात. मग असे अनेक शेतकरी एकत्र येतात. सगळे शेतकरी काय व्यवस्थापन करू शकत नाहीत. मग त्यातले काही शेतकरी पुढाकार घेऊन व्यवस्थापन समिती स्थापन करतात आणि ती व्यवस्थापन समिती पूर्ण त्या सहकारी संस्थेचे व्यवस्थापन करते. त्यांच्या अंतर्गत सगळं व्यवस्थापन होते आणि मग नंतर जे काही व्यवस्थापन समितीचा निर्णय असतो तर तो निर्णय सगळ्या सभासदांना कळवला जातो. वेळोवेळी सभा घेतल्या जातात त्याच्या आणि अशा पद्धतीनं त्या सहकारी संस्थेचं कामकाज चालू राहतं. आणि मग हे संचालक मंडळ किंवा ही व्यवस्थापन समिती आहे ती वेळोवेळी बदलत असते. मग आता तुम्हाला ऐकून माहीत असेल बघा, आपल्याकडं साखर उत्पादनमध्ये सहकारी तत्वावर बरेच इंडस्ट्रीज इथं आपल्याला एस्टॅब्लिश झालेले दिसतात, बरेच इंडस्ट्री स्थापन झालेले दिसतात. तर ते अशा वेळी त्या अनेक वेळा तुम्ही ते ऐकत असाल की हे सहकारी संस्थेचं निवडणूक झालं, ते सहकारी संस्थेचं निवडणूक झालं आणि हे मॅनेजर झाले, हे त्या पॅनलमध्ये आले, असं सगळं ते म्हणजे लोकशाही पद्धतीनं इथं सहकारी संस्थांचं काम चालू असतं. आता अगदी लेटेस्ट न्यूज आहे बघा कालची, की ह्या सहकारी संस्थांचं समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि हे योगदान लक्षात घेता आता केंद्र सरकारनं सहकारीसाठी म्हणजे सहकारी संस्थांच्या वाढीसाठी किंवा विकासासाठी स्वतंत्र खातं निर्माण केलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकारमध्ये आजपर्यंत सहकारी क्षेत्रासाठी स्वतंत्र खातं नव्हतं. इतर खाती होती बघा, शिक्षण खातं होतं, वित्त खातं होतं, परत बाकीचे आता तुम्हाला माहीतच आहेत सगळे, तर ते सगळे खाती होती. पण सहकारासाठी एक वेगळं खातं निर्माण करण्याची गरज आता भासू लागलेली आहे असं पंतप्रधानांना वाटलं किंवा असं, त्यामुळे त्यांनी तिथं ते स्वतंत्रपणे ते सहकारासाठी खातं अस्तित्वात आणलं आहे आणि त्याच्यासाठी अमित शहा ह्यांना त्याचं प्रमुख नेमलेलं आहे किंवा ते खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला काय दिसून येतं की समाजामध्ये इतर व्यवसाय संघटनेबरोबरच
सहकारी संस्थांचं अस्तित्व आणि त्यांचा विकास हे खूप महत्त्वाचं आहे. तर पुढं बघा, त्या आता आपण कुठपर्यंत आलो, सभासद आपली स्टोरी कुठपर्यंत आली बघा. आता सभासद एकत्र आले, काही लोक एकत्र आले, मग त्यांनी एकमेकांच्या मदतीसाठी काही उद्देश साध्य करायचं ठरवलं, मग ते झाले सभासद. मग सभासदांनी नोंदणी केली. नोंदणी केल्यानंतर ते महाराष्ट्र जो कायदा आहे सहकारी संस्थाचा, त्या कायद्यानुसार नोंदणी केल्यानंतर ते अस्तित्वात आले. अस्तित्वात आली मग सभासदांची संख्या खूप वाढली. मग ते सगळे एवढे सभासद काय ते सहकारी संस्था मॅनेज करू नाही शकत, त्यांचं व्यवस्थापन करू नाही शकत, म्हणून मग त्या व्यवस्थापन समिती तिथे स्थापन केली. मग व्यवस्थापन समितीलाच आपण संचालक मंडळ असं म्हणू शकतो. मग ही व्यवस्थापन समिती त्या सहकारी संस्थांचं व्यवस्थापन बघत असताना काही पदाधिकारी ठरवतात. मग ते पदाधिकारी कुठले कुठले आहेत बघा. पहिलं पदाधिकारी आहे अध्यक्ष, दुसरा आहे उपाध्यक्ष, तिसरा आहे सचिव, चौथा आहे खजिनदार. तर इथं अध्यक्ष असतो, तो त्या सहकारी संस्थेचा प्रमुख असतो. साधारण महत्त्वाची कामं त्याच्या सहीने होत असतात सगळे. आणि त्याच्यानंतर येतात बघा उपाध्यक्ष. अध्यक्षांना मदत करण्यासाठी उपाध्यक्ष असतात. काही मायनर स्वरूपाचे जे कामं असतात ते उपाध्यक्ष करतात. सचिवाचा रोल खूप महत्त्वाचा असतो सहकारी संस्थेमध्ये. सचिव रोजच्या रुटीनमधले जे कामं असतात ते सगळे सचिवाकडे असतात. कुठल्याही संस्थेमध्ये तुम्ही जर बघितलं तर सेक्रेटरी हा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. त्याच्यानंतर आहे खजिनदार. खजिनदार म्हणजे आता शब्दातच ते जर तुम्ही ओळखलं आहे, शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. खजिनदार याचा अर्थ सगळे पैशाची व्यवस्था किंवा वित्त व्यवस्था हे खजिनदार बघत असतो. पैसे आले किती, गेले किती, विकासासाठी किती खर्च केले, रोजच्या कामाकरता किती खर्च केले, राहिलेत किती, आणि आपण त्याचा वापर संस्थेच्या विकासासाठी कसे करू शकतो. मग त्याचे काय गुंतवणूक करायची असेल तर ते गुंतवणूक करतात, कारण त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून परत एकदा त्यांना तिथे मिळकत मिळू शकते. फिनान्शियल तिथे त्यांना म्हणजे आर्थिक बाजू त्यांची भक्कम होते. तर अशा पद्धतीचे हे सगळे पदाधिकारी आहेत. अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, खजिनदार आहेत. तर अशा पद्धतीने हे सहकारी संस्थेची संघटन रचना आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे बघा, मला वाटतं इथंच ही स्लाईड संपलेली आहे. तर त्याच्या पुढचा पॉईंट असा आहे सभासद आणि सभासदाची पात्रता हे आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघूया परत एकदा आपल्याला या स्लाईडमध्ये काही दिसते का, नाही तर आपण पुढची स्लाईड घेऊ शकतो. 1 मिनिट. तर आता इथं बघा, आपण आज काय काय पाहिलं. तर सहकारी संस्था म्हणजे काय, त्याचे सभासद म्हणजे काय. आता सभासदांबद्दल अजून एक मला तुम्हाला माहिती सांगायची आहे की समान उद्दिष्ट असणारे व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. परंतु नोंदणी अर्जावर ज्यांचे सह्या असतात ते प्रवर्तक असतात. आता समजा मी असं एक एक्झाम्पल देत आहे तुम्हाला. समजा एक 10 लोक एकत्र आले, त्यांनी सहकारी संस्था स्थापन केली आणि मग त्याच्यातला एक प्रवर्तक असतो. मग त्या प्रवर्तकाने नोंदणी करून घेतली आणि त्याच्यानंतर आणि एक 4-5 जण आले आणि म्हणले आम्हाला पण हे सहकारी संस्था सभासद व्हायचे. तर ते होऊ शकतो का असं त्यांनी विचारलं. तर ते प्रवर्तक मग काय सांगणार त्यांना, हो होऊ शकतं. मग ते पण सभासद जॉईन होतात. मग असं मिळून 15 सभासद होतात. म्हणजे नंतर आलेले असतात सभासद, तर ते नंतर आलेले सभासद जे असतात ते काय काय करतात, तर ते त्याची एक सभासद फी असते. ते सभासद फी भरतात. सभासद होण्यासाठी काही फी आपल्याला तिथं द्यावी लागते. ते फी भरतात आणि त्याच्यानंतर त्याचे एक अर्ज असतो, विहित नमुन्यात अर्ज असतो. म्हणजे एक फॉर्मल म्हणजे एक काय म्हणायचं, एक कायद्याप्रमाणे त्याचा फॉर्मॅट दिलेला असतो किंवा कायद्याप्रमाणे त्याचा आराखडा दिलेला असतो. तर त्या आराखड्याप्रमाणे ते जो अर्ज असतो तर तो अर्ज भरून द्यायला लागतो, त्याला फी द्यायला लागते. आणि अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत सभासदत्वाचा निर्णय घेतला पाहिजे. मग आता समजा उरलेली 4-5 जण आले, त्याने अर्ज दिला,
अर्ज भरला ते आराखड्यामध्ये, म्हणजे त्याचे विहित नमुन्यात जो अर्ज असतो तो विहित नमुन्यात अर्ज भरला. भरल्यानंतर फी पण भरली. मग आता त्याला लगेच सभासद नाही होत, त्यांची संचालक मंडळाची सभा बोलवली जाते. मग त्याच्यामध्ये त्यांना जो प्रवर्तक असतो तो इतरांशी विचारविनिमय करतो आणि मग त्याला मान्यता दिली जाते. म्हणजे त्या लोकांना उरलेले जे 4-5 लोक आहेत त्या लोकांना सभासद करून घ्यायचं का नाही हे ते प्रवर्तक आणि त्याचे इतर जे आता अध्यक्ष उपाध्यक्ष जे आता नंतर जे आहेत, म्हणजे जे काही सुरुवातीपासून होते ते लोकांच्यातले काही पदाधिकारी असतात ते निर्णय घेतात. आणि ते निर्णय अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत घेतला गेला पाहिजे असं त्याचं नियम आहे. आणि 15 दिवसाच्या आत त्याला तिथं कळवायला पाहिजे असं पण एक त्याचं नियम आहे. तर अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत सभासदाचा निर्णय घेतला पाहिजे. व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्ती सभासदाचा निर्णय कळवला पाहिजे असं त्याचं इथे एक वाक्य आहे. तर क्रियाशील जे सभासद असतात ते मालक असतात असं इथे म्हणलेलं आहे. परंतु मालक वगैरे ही कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये नसते. सगळे म्हणजे एक तुम्हाला समजावं म्हणून तसं त्यांनी ते वाक्य टाकलेलं असेल, पण मालक वगैरे कोण नसतं. सगळ्या सभासदांना समान दर्जा असतो. फक्त जे काही क्रियाशील सभासद असतात ते व्यवस्थापन समिती स्थापन करतात आणि त्याचे पदाधिकारी होतात आणि सहकारी संस्थेवर कंट्रोल करण्याचे काम करतात. तर अशा पद्धतीनं आपण आज सहकारी संस्थेचे पहिलं जे प्रकरण होतं तर ते प्रकरणाचं नाव आपण परत एकदा बघू. सहकारी संस्थेचं संघटन हे आपण बघितलं, त्याच्यामध्ये प्रस्तावना बघितली, नंतर सहकारी संस्थेची संघटन रचना बघितली, सभासदांच्याबद्दल थोडी माहिती बघितली. तर अशा पद्धतीने आज आपण 3 पॉईंट इथे संपवलेले आहेत. तर टुडे वी स्टॉप हिअर. आज आपण इथे थांबूया आणि पुन्हा पुढच्या लेक्चरला लवकरच भेटू. थँक्यू व्हेरी मच.